नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता कसं पाटील म्हणतील तसं, जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच विजयाचं तोरण। जरांगे पाटील वाघ आहेत। जरांगे पाटील यांचा एक आदेश आणि सुपडा साफ या आणि अशा घोषणा गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्यभर गाजत होत्या। त्याला कारण होतं जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभा करण्याचा घेतलेला निर्णय। जरांगे पाटील यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीसोबतच महायुतीच्या पोटात देखील गोळा आला होता। अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले होते। महाराष्ट्रामध्ये जवळपास 110 ते 120 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य हे विजयाचं गणित मांडणार आहे। आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी जेव्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यानंतर सगळ्याच्याच मनात धडकी भरली होती। जरांगे पाटील नेमकं उमेदवार कुठं उभा करणार, त्यांची उमेदवार उभा केल्यानंतरची निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असणार हे सगळे चर्चा करत होते। मुस्लिम नेते धर्मगुरू सज्जाद नौमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत महाराष्ट्रात दलित, मुस्लिम आणि मराठा हे कॉम्बिनेशन मांडण्याचा जेव्हा निर्णय जाहीर केला त्यानंतर ते खूप सिरियसली निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत हे स्पष्ट झालं होतं। त्यांचा हा निर्णय अनेक मराठा कार्यकर्त्यांना, नेत्यांना पटलेला नसला तरी देखील अनेकांनी मूक संमती देत त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं। मात्र अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान जरांगे पाटील यांनी निवडणुकीतूनच माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला। त्यांचा हा निर्णय म्हणजे उमेदवारी आपल्या पदरात पडेल ह्या अपेक्षेनं गेल्या 15 दिवसापासून, महिनाभरापासून त्यांच्याकडे खेटे घालणाऱ्यांसाठी गुलीगत धोकाच होता। हा गुलीगत धोका एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेल अशी अपेक्षा कुणालाच नव्हती। मात्र त्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगताना जरांगे पाटलांनी हे देखील विषद केलं की आपल्या जे 2 सहकारी सोबती होते त्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नाही, तसेच केवळ मराठा मतदारांच्या जीवावर कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही आणि एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची, इच्छुकांची गर्दी झाल्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यास अनेक जण नाराज होतील। या सगळ्यामुळं आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील यांना जर का निवडणूक लढवायचीच नव्हती तर त्यांनी गेले महिनाभर किंवा 22 ऑक्टोबर पासून, ज्या दिवशीपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली तेव्हापासून ते 4 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 15 दिवस एवढा वेळ का घेतला। एवढ्या 15 दिवसात त्यांनी जर का आपला निर्णय जाहीर केला असता तर ज्यांना ज्यांना निवडणुकीत उभं राहायचंय किंवा रणांगणात उतरायचंय त्यांची प्रचाराची फेरी पूर्ण झाली असती, त्यांना कार्यकर्त्यांचे टीमवर्क जमा करता आलं असतं। मात्र ऐनवेळी जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला। त्या पाठीमागं काही राजकीय शक्ती, अदृश्य हात आहेत का अशी देखील आता चर्चा होऊ लागलेली आहे। त्यांच्या निर्णयामुळे अनेकांचं राजकीय भविष्य देखील अंधारात गेलंय असं आता बोललं जातंय। अनेक मतदारसंघामध्ये त्यांच्या शब्दाखातर लोकसभेला जनतेनं, मराठा आणि मुस्लिम मतदारांनी ज्यांची कुवत नव्हती किंवा जे निवडून येतील अशी अपेक्षा नव्हती अशा उमेदवारांना विजयापर्यंत नेऊन ठेवलं। त्यामुळे विधानसभेत त्यांचा शब्द चालेल, त्यांचा करिश्मा होईल आणि निश्चितपणे मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारे असे कार्यकर्ते निवडून येतील असं बोललं जात होतं। मात्र जरांगे पाटील यांच्यासमोर ज्या याद्या गेल्या त्यामध्ये विस्थापितांपेक्षा प्रस्थापितांचीच संख्या अधिक होती। ज्यांना पक्षानं डावललं आहे किंवा ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन अधिक आहे, ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत अशा ठिकाणच्या अनेक दिग्गज मराठा पुढाऱ्यांनी, मराठा कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांकडे फिल्डिंग लावली होती। त्यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज पाठवले होते। त्याचसोबत त्यांच्यावर वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या नागरिकांच्या माध्यमातून प्रेशर पॉलिटिक्स करण्याचा देखील प्रयत्न केला होता। जरांगे पाटील हे कुठल्याही प्रेशरला जुमानणार नाहीत। हे जरी खरं असलं तरी देखील जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतल्यामुळं अनेकांना धक्का बसलाय। जरांगे पाटील यांच्या या निर्णयामुळं महाविकास आघाडी जी मुस्लिम, दलित आणि मराठा कॉम्बिनेशनमुळं कुठंतरी अडचणीत येईल असं बोललं जात होतं, ती आता पुन्हा एकदा सेफ झाल्याची चर्चा देखील होऊ लागली। महाविकास आघाडीला जरांगे पाटलाच्या या नव्या कॉम्बिनेशनचा फटका बसला असता आणि महायुती पुन्हा एकदा सत्तेवर आली असती हे ओळखून तर जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला नाही ना असं देखील आता कार्यकर्ते चर्चा करू लागले। जरांगे पाटील यांना जर का निवडणुकीच्या मैदानात उतरायचं होतं तर त्यांनी गेल्या वर्षभरात
त्या पद्धतीनं प्लॅनिंग करणं आवश्यक होतं. त्यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयामुळं आणि निवडणुकीत माघार घेण्याच्या निर्णयामुळं त्यांच्या आंदोलनाची दिशा मात्र आता दुसरीकडे गेली की काय अशी देखील चर्चा आता होऊ लागली. गेल्या 13-14 महिन्यात त्यांनी समाजाच्या मनावर जे आपलं एक अधिराज्य गाजवलं होतं, समाजाच्या मनावर जी घट्ट पकड निर्माण केली होती, ती देखील आता ढिली होणार की काय अशी चर्चा होऊ लागली. कारण त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील अनेक मतदारसंघात 2पेक्षा 4पेक्षा अधिक मराठा उमेदवार हे रिंगणात आहेत आणि त्यामुळं या डिवायडेशनचा फायदा हा समोरच्या उमेदवाराला होऊ शकतो हे देखील आता लपून राहिलेलं नाही. मात्र प्रश्न हा निर्माण होतो की जर का जरांगे पाटलांना निवडणूक लढायचीच नव्हती तर मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी का केल्या? निवडणूक लढणं किंवा निवडणुकीतून माघार घेणं म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये हे जरांगे पाटलांना माहीत नव्हतं का? जरांगे पाटलांनी हा जो निर्णय घेतला त्यांना हे माहीत नव्हतं का की गेल्या 20-20, 25-25 वर्षापासून शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, असदुद्दीन ओवेसी असतील, यांच्यासारखे दिग्गज लोक हे समाजकारणाच्या माध्यमातून राजकीय घडी बसू पाहतायत. समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ते तयार केलेत. अनेकांनी आपलं आयुष्य हे राजकीय मंडळींच्या पक्षामध्ये झिजवलंय आणि आता कुठं त्यांना संधी मिळणार होती. मात्र जरांगे पाटलांनी नवीन कॉम्बिनेशन आणलं आणि ते कॉम्बिनेशन अचानकपणे मोडून टाकलं. त्यामुळं जरांगे पाटलांनी ही जी गाजराची पुंगी वाजवायचं ठरवलं होतं आणि अचानकपणे ती मोडून खायचा जो निर्णय घेतलाय त्याचा फटका कोणाला बसणार याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. जरांगे पाटील यांचा अभ्यास कच्चा होता किंवा जरांगे पाटलांकडं मागणी जास्त झाली आणि जागा कमी होत्या त्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली का? जे जरांगे पाटील सुरुवातीला म्हणजे महिनाभरापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी 150 ते 200 जागा लढवून 7 उपमुख्यमंत्री, प्रत्येक खात्यासाठी 2 मंत्री अशी प्लॅनिंग करत होते, ती प्लॅनिंग अचानकपणे का ध्वस्त झाली किंवा त्याला सुरुंग कोणी लावला ही देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. जरांगे पाटील यांनी ज्या प्रामाणिकपणे समाजासाठी, ज्या तळमळीनं समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलनं उभारली आणि त्यांच्यासोबत जे लोक उभे राहिले त्या लोकांना संधी मिळणार होती. मात्र अचानकपणे पाटलांनी हा निर्णय घेतल्यामुळे त्यांची संधी हिरावली गेली आहे. आता समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी त्याच ताकदीनं उभा राहणार का? पुन्हा एकदा जेव्हा आंदोलनाची हाक दिली जाईल तेव्हा समाज आपल्या सगळ्या ज्या जरांगे पाटलांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय ते बाजूला ठेवून त्यांच्या आंदोलनात पुन्हा हिरिरीने सहभागी होणार का? ही देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. एक मात्र निश्चित आहे की जरांगे पाटलांच्या या गुलीगत धोका निर्णयामुळे अनेकांना पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. आता जरांगे पाटील यांच्या या निर्णयानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं उमटणार? जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे समर्थक हे याला गनिमी कावा म्हणत असले तरी हा गनिमी कावा त्यांच्याच जीवाशी खेळ करणारा होणार का की समोरच्याचा पराभव करणारा ठरणार हे 20 नोव्हेंबर नंतर स्पष्टच होईल. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.